मी पावसासंदर्भातली नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मालेगावमधील शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे। आठवडी बाजार जत्रा मेळाव्यांवरही बंदी घालण्यात आलेली आहे। मालेगाव, नांदगाव, बागलाण तालुका, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष खटाळ यांच्याकडून। संतोष, आज नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे। अनेक तालुक्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। काय अधिक माहिती? अंकिता, आज नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिल्याने आज नाशिकमधील जवळपास मालेगाव, नांदगाव, बागलाण, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या अशा 8 तालुक्यांना शाळांना आज सुट्टी देण्यात आली। शाळेबरोबर भरणाऱ्या आठवडी बाजार असो, जत्रा, मेळावे, गर्दीचे जे कार्यक्रम असतात ते देखील स्थगित करण्यात आलेले आहे। असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी काढले असून आज जवळपास जिल्ह्यातील 8 ते 10 शाळा ज्या आहे या बंद राहणार आहे। त्याचबरोबर नागरिकांनी घराबाहेर जर आवश्यक काम असेल तरच जर निघावे असे देखील आदेश काढण्यात आले आहे। आणि सकाळपासूनच आज पावसाचे रिमझिम पाऊस देखील बघायला मिळत आहे। संतोष, मात्र कुठेही पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कशा पद्धतीने खबरदारी घेण्यात आली आहे? पूरस्थिती निर्माण न होण्यासाठी मालेगावमध्ये देखील गिरणा धरणाचा जवळ पूर्ण भरण्याच्या क्षमतेत झाले आहे। त्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे आणि काही ठिकाणी बोटी देखील तप्त ठेवण्यात आलेल्या आहेत। निश्चित संतोष, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मालेगाव मधील शाळा कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलेली आहे। मुजोर रमेश म्हात्रेचा